डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर सर्व महामानवांना प्रथमतः अभिवादन करतो। आणि आज या मंचगावर बोलण्याची जी संधी मिळाली ते खरोखर आमचे सवंगडी आणि माझे मित्र प्रशांत दादा डिक्कर, त्यामुळे आतापर्यंत मी कोण्या पक्षाचा तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो, मी वंचित बहुजन आघाडीचा पंचायत समिती सदस्य 2 वेळ निवडून आलेलो। पक्षपात हा नाही, मी एक कास्तकाराचा पोरगा, पक्ष बाजूले हो शेतमजुरासाठी आणि शेतकऱ्यांसाठी लढून राहिले तर मी एक कास्तकाराचा पोरगा म्हणून तुमच्या समोर बोलत आहो। माझा आणि यांचा परिचय एक असा आहे, माझी जमीन जी आहे, मी जरी अकोला जिल्ह्यात राहतो तरी माझी जमीन बुलढाणा जिल्ह्यात आहे। 6.5 एकर क्षेत्र माझ्याकडे आहे, 2 एकर माझ्या बापाचं आहे, असं 8.5 एकर क्षेत्र माझ्याकडे आहे। आजच्या ज्यावेळेस खरोखर यांनी पीक विम्याचे पैसे बुलढाणा जिल्ह्यासाठी आणून दिले त्यावेळेस मला 2 लाख रुपये आले होते आजच्या 5 वर्षा अगोदर। असे हे प्रशांत डिक्कर, त्यामुळे मी त्यांचा गावात सत्कार सन्मान सगळं काही घेतलेलं आहे। माझ्या गावातले बरेचसे मंडळी इथे बसलेले असतील, त्यांना पण माहिती आहे प्रशांत डिक्कर मी माझ्या गावात केव्हा आणले होते म्हणून। विषय असा आहे भाऊ, खरोखर या तालुक्यामध्ये नेते खूप आहेत आणि मी नेत्यांचा पैकी एक नेता, मलाही पण लोक नेतेच म्हणतात, परंतु या माणसासारखा कास्तकारासाठी झटणारा जो खरोखर जर माणूस असेल तो प्रशांत डिक्कर आहे। प्रशांत डिक्कर या तालुक्यातील जे काही कर्ज काढलेला, बँकेचे जे कर्ज काढलेले आहेत ते कर्जाचे जे 7 पुरे करण्याचा जो पैंडा हाती घेतलेला आहे, खरोखर हा माणूस, त्या माणसाच्या अंगात तेवढी ताकद आहे की तुमचे 7 पुरे करण्याची त्या माणसाच्या अंगात ताकद आहे। एवढं मी माझ्या आत्मीयतेने बोलतो। त्याच्या मागचा उद्देश असा आहे, त्या माणसांनी काल गावात एक छोटेखानी बैठक घेतली माझ्या गावामध्ये। बोलता बोलले माझ्या गावातल्या इतर लोकांना म्हटलं की बा तुमच्यावर कर्ज किती आहे? इथं बसलेले शेतकरी आहेत की शेतमजूर आहेत? आम्ही सगळे एका हेटाळ्यातले मुलं होतो आणि चांगल्या घराण्यातले, म्हणजे 5-5 एकर 7-7 एकर शेती होती, असे ते सगळे तिथं बसलेले होते। एकच माणूस होता तो मजूर म्हणून आमच्या जवळ बसलेला। त्यांनी बोलता हे बोलले की मला हे माहित नाही तुमच्यावर शेती आहे की नाही आहे, परंतु तुमच्या घरापर्यंत जर कोणता बँकेचा अधिकारी येत असेल तेव्हा प्रशांत डिक्करचा नंबर अरविंद तिवानेजवळ नाही, प्रत्येक गावात घ्या। अरविंद तिवाने काही तुमचं एकदम हे बोलून हे करणार नाही, तुम्ही प्रत्येक जण माझा नंबर घ्या, कोणता अधिकारी तुमच्या घरापर्यंत आल्यास प्रशांत डिक्करला फोन लावा आणि त्या अधिकाऱ्याची काय खिल्ली उडवायची आहे हा प्रशांत डिक्कर उडवेल, असं त्या माणसाचं कर्तव्य आहे भाऊ। आणि नंतर आज आपण ज्या गोष्टीसाठी सगळे कास्तकार लोक इथं जमलेलो आहोत, खरोखर आपल्याला एक बुलढाणा जिल्ह्यातून आलेला माणूस एवढी मोठी पब्लिक जमा करू शकते। एक सर्वसाधारण घरातला माणूस आहे, माणसाच्या जवळ शेती नाही आणि घरच्या त्या वहिनी साहेब ज्या आहेत त्या आमच्या जवळच उपडी गाव आहे, त्यांची सासरवाडी आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत जास्त पाला असा बोलते की ते काय कधी कधी म्हणजे आमची बहीण येते, ते नात्यानं जवळ लागतात, तर त्यांच्या म्हटल्याने आम्हाला ऐकायला लागते की हे काम करा ते काम करा। यांनी वारंवार मला नेहमीसाठी कामातच ठेवलं आणि जेव्हा त्याचा फोन आला त्याच्यासाठी त्या कामात मी सदैव हजर राहिलो। दुसरा विषय एक आहे, या तालुक्यामध्ये प्रशांत वान धरणाचा विषय खरोखर इथं आमदाराच्या वर हल्ला झालेला भारसाकाळवर आम्ही होतो, त्या आमदारावर हल्ले करणारे लोक, त्याच्या गाडीवर खुदणारे आम्ही लोक होतो, मी नाही माझं पूर्ण गाव होतं, इथं बसलेल्या गावातले लोक आहेत, त्यांनी विचारा। विषय असा आहे, वान धरणाचं जे पाणी आहे ते वान धरणाचं पाणी हरित क्रांती म्हणून घोषित झालेलं आहे, वान धरण बनलेलं आहे हरित क्रांतीसाठी, परंतु काही खचखोर आमदारांनी या तालुक्यातून आम्ही ज्या धरणातून आज जर ते धरण फुटलं तर ते धरणात सगळ्यात पहिले तेलारा तालुका म्हणते। काय म्हणणार तुमच्या विचार भाऊ? कोण म्हणते? बाळापूर म्हणते काय? बाळापुरातली माणसं म्हणतात पाणी गेलं अडून कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी त्यानं गोळा केली, कशा माध्यमातून? पाईपलाईन आणलेल्या, लाखो रुपये जमा केले, लाखो रुपये शासनाचे उडून टाकले, पाणी तिथपर्यंत पोहोचलो, अकोल्यापर्यंत पोहोचलो। दादा कापशी धरण आहे अकोल्याजवळ, कापशी, तिथून पाणी नाही घेतलं, याने पैसे पाहिजे होते पाईपलाईनचे, याने इथून पाणी नेलं अकोल्यात। यांची ही परिस्थिती आहे सत्ताधाऱ्यांची। अजून भरपूर काही बोलायचं आहे, नंतर प्रशांत भाऊ बोलतीलच, परंतु माझं एक असं म्हणणं आहे, खरोखर आपल्यासाठी कास्तकारासाठी जो खरोखर माणूस जर झटणारा मिळेल तर प्रशांत डिक्कर या माणसाला खरोखर लाईक करा। मी पण लाईक करतो म्हणून या गोष्टी बोलत आहोत, परंतु गावातील इतर गावातील खरोखर सांगतो प्रत्येक आलेल्या तालुक्यातील प्रत्येक गावातील माणूस हा खरोखर या माणसाच्या जर छातीला जर चालला, या माणसाचा जर पाठीशी आपला हात असला तर हा माणूस काही पण करू शकते, एवढी या माणसाच्या अंगात ताकद आहे। झालेला वान धरणाचा विषय आहे, वान धरणाचं पाणी येत नाही अशा वरिष्ठांनी मला कळवलं, माझ्या गावातून मला फोन आले, माझ्या गावचे अध्यक्ष तुळशीरामजी मंत्री आहे, त्याच्यासोबत मी संवाद साधला, आता 4 दिवसापूर्वी त्यांची मिटिंग झाली। वान धरणाचा विषय असा आहे, वान धरणाचं प्रकरण असं आहे की आपण सोयाबीन पेरलेलं आहे,
ते कोण्या बेसवर पेरलेलं आहे? हा कोण्या बेसवर पेरलेला आहे? गावातील लोक या इकडे सगळेजण जे पाणी घेत आहेत त्या लोकांना प्रश्न आहे माझा, कशासाठी पेरलं तुम्ही सोयाबीन? तूर सोयाबीन का बरं पेरलं नाही? काय पेरेल? हरभरा पेरण्यासाठी. अरे पाणी नाही आलं तर हरभरा कुठून पेरचा? इथचा कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी, भांडे यांच्यासोबत सगळे सोबत मला संवाद झाला. मी छोटा कार्यकर्ता आहो, पण मी फिरतो ना तर मी